भाग दुसरा. मी घरी येताच सुशिलेने मी इतका वेळ कुठे गेलो होतो ते विचारले. तिला काही सांगावे की नाही हा मला प्रश्न पडला होता. तिच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. उद्या सांगेन एवढेच मी तिला आश्वासन दिले. पण त्या रात्री आम्ही आळीपाळीने मोहनजवळ बसण्याचं वेळ काढला. डॉक्टर येऊन गेले होते. कसून तपासणी करूनही त्यांना तपाचे कारण लक्षात आले नाही. मी दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचे ठरवले. रात्री मोहनला स्वस्थ झोप नव्हतीच लागली. तो थोडा गुंगीतच होता. मग पहाटेच्या गारव्याने त्याचा ताप जरा उतरला होता. त्याला झोप लागली होती. सकाळी त्याच्या खोलीत मी एकटाच आहे असे पाहून त्याने मला तो अनपेक्षित प्रश्न विचारला. आप्पा, गेला होतात तुम्ही? मी मानेनेच होय म्हणून खुणावले. मग तुम्हाला ऐकायला आलो? त्यावरही मी मानेने हो म्हटले. सुदैवाने तेवढ्यात डॉक्टर आल्यामुळे तो विषय काहीसा थांबला. कारण मोहनने पुढे काही विचारले असते तर काय उत्तर द्यावे याची मला पंचायत झाली असती. आता त्याला पाहून डॉक्टर बाहेर येताच मी त्याच्याबरोबर अंगणात आलो व त्यांना प्रथम मोहनची हकीकत सांगितली. त्यानंतर त्याने माझ्यापाशी काय हट्ट धरला होता तोही सांगितला. डॉक्टर म्हणाले, मग हो म्हटलात ना तुम्ही? अशा वेळी त्यांच्या जर मनाप्रमाणे घ्यायचं असतं. मी हो तर म्हणालोच, पण त्या रात्री म्हणजे काल तेथे गेलोही होतो. मला वाटते ते त्यांना अनपेक्षित होते. त्यांना काही बोलण्याची संधी न देता मी माझे बोलणे पुढे चालू ठेवले आणि मला आलेला अनुभव त्यांना सांगितला. पण असं कसं शक्य आहे आप्पा? एखाद्या लहान मुलाचा असल्या गोष्टीवर विश्वास बसणं निराळं आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसांची गोष्ट वेगळी. पण डॉक्टर, जी गोष्ट मी प्रत्यक्ष ऐकली त्यावर विश्वास कसा नाही बसणार? आप्पा, आपली ज्ञानेंद्रिये पुष्कळ वेळा आपल्याला फसवतात. कोणी बोलले नसताना आपल्याला पुष्कळ वेळा स्पष्ट नावानं हाक मारलेली ऐकू येते. आपले डोळेही खूप वेळा असे फसवतात. पण डॉक्टर, एखादे वेळची गोष्ट निराळी सतत 15-20 मिनिटे असा भास होत राहणं कितपत शक्य आहे? मी खोटं बोलतोय असं तर नाही ना वाटत तुम्हाला? मला यावर एकच उपाय दिसतोय. मी आज संध्याकाळी मोहनला पाहायला येईन. जरा उशिरानेच येईन. मग आपण पाहू. मग असं करा ना, सगळ्या व्हिजिट्स आटपून जेवायलाच या ना इकडे. आमच्या चांगल्या दृढ मैत्रीमुळे मी त्यांना हे निमंत्रण सहज देऊ शकलो. जरा हो नाही करून ते कबूल झाले. वरील हकीकत कळल्यावर अर्थात त्यांनी मोहनला पुन्हा तपासले व त्यांच्या औषधात फरक केला. संध्याकाळसाठी त्याला झोपेचे औषध दिले. रात्री 10ला आमचे जेवण आटोपले. डॉक्टर घरी आलेले पाहून सुशिलेला जरा नवल वाटले. पण महिन्यातून एखादे वेळ ते येत असल्याने ती काही बोलली नाही. सुमारे 11:30च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. खोलीच्या उभेच्या बाहेर येताच थंडीने आम्ही गारठून गेलो. उभे येण्यासाठी आम्ही झपाझप चालू लागलो. बरोबर आम्ही 2 मोठे दिवे घेतले होते. तरीसुद्धा आमच्या आसपास 10-12 फुटाबाहेर गडद काळोख रात्र पसरली होती. आम्ही त्या भिंतीपाशी पोचलो तेव्हा 12च्या सुमार झाला होता. दिवा घेऊन डॉक्टरांनी भिंतीच्या मागे पुढे आजूबाजूला अगदी निरखून पाहिले. गवत झुडपाशिवाय आसपास काही नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी त्या चौकटीच्या दोन्ही बाजूला 2 दिवे ठेवले. त्यामुळे त्या भिंतीला दोन्ही बाजूस लख्ख प्रकाश पडला होता. भिंतीभोवती पुन्हा एक चक्कर मारून मग ते माझ्याजवळ येऊन उभे राहिले व त्यांनी खिशातून सिगारेट काढली. पण ती सिगारेट पेटलीच नाही. त्यांच्या हातात काडी जळत असतानाच एकदम दारापासून ऐ ग असा आवाज आला. मी जरी अपेक्षा करीत होतो तरी तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर एकदम शहारा आला. डॉक्टरांनी सिगारेट पेटवण्यासाठी काडी हाताच्या आडोशात धरली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडावरचे एकदम बदललेले भाव मला स्पष्ट दिसले.
हातातील काडी तशीच टाकून ते दाराकडे गेले, पण त्यांना काही दिसले नाही. पण कालप्रमाणेच तो आवाज दीनवाण्या सुरात आईची आळवणी करत होता. मध्येच एकदा डॉक्टरांनी मोठ्याने विचारले, "कोण आहे तिथे?" पण त्या व्यक्तीला जणू काही आम्ही, आमचे दिवे, आमचा आवाज, आमची सृष्टी अशी ही भासू शकत नव्हती. त्याचे हाक मारणे तसेच चालू होते. मध्येच एकदा कोणीतरी दारावर धापाबुक्क्या मारल्यासारखा आवाज आला. मला आता ते शब्द ऐकावेसे झाले होते. जवळजवळ कालच्याच सुमारास तो प्रकार थांबला. मी डॉक्टरांना त्यांचा आता तरी विश्वास बसला का नाही हे विचारायची जरूरच वाटली नव्हती. त्यांचा चेहराच ते सांगत होता. आम्ही घरी आलो तेव्हा 12:30 वाजून गेले होते. सुशीला जागीच होती, पण डॉक्टरांनी त्या गोष्टीची कुणाजवळही वाच्यता न करण्याविषयी बजावून ठेवलं होतं. पण तिने फारच हट्ट धरल्यामुळे मी त्याला सारी हकीकत सांगितली. सुशीला माझ्या पाठीस लागली आणि तिला भीती वाटेल ही माझी कल्पना फोल ठरली. नुसतेच ऐकून तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्यावर ती जे म्हणाली त्याने तर मी सर्द झालो. मला घेऊन चला उद्या रात्री तिथे. म्हणजे हे काय भलतेच बोलतेस? तू कशी येणार मध्यरात्री? मोहनसाठी मी वाटेल ते तेथे जायला तयार आहे. खरंच उद्या येते मी. दुसऱ्या दिवशीही मोहनच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा नव्हती. मी त्याच्याशी या विषयावर जरी बोलायचे टाळले तरी त्याच्या डोळ्यात तो मूक प्रश्न मला दिसत होता. डॉक्टर जाताना म्हणाले होते, काही उलगडत नाही बुवा कालचा प्रकार अप्पा. माझी कल्पना आहे डॉक्टर की आपल्याला जे ऐकू आले तो प्रकार तेथे पूर्वी कधीतरी घडला आहे. माणसाच्या भावना इतक्या पराकोटीला पोचल्यात की त्याचा आसपासच्या सृष्टीवर काही तरी ठसा राहत असला पाहिजे. पण आम्ही ही चर्चा केली तरी त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. सुशीलेच्या जाण्यासंबंधी डॉक्टरांनीही प्रथम हरकत घेतली, पण नंतर तिचा आग्रह पाहून ते म्हणाले, घेऊन जा आप्पा वहिनीला. तेथे आपल्याला धोका आहे असे काहीच दिसत नाही. आणि त्या रात्री मोहनचा जरा डोळा लागल्यावर आम्ही तिघे त्या घरापाशी आलो. मला जेव्हा तो आवाज परत ऐकू आला तेव्हा मला अशी एक कल्पना आली की रोज आपण ते शब्द अगदी तसेच ऐकत आहोत. त्या शब्दात, रडण्यात, हुंदक्यात एक प्रकारची यांत्रिक पुनरावृत्ती होती, जणू काही एखाद्या फोनोग्राफच्या तबकडीसारखा. का कोणास ठाऊक, पण या कल्पनेत तर मला त्या लहानग्या जीवाच्या आत यातना फारच असहनीय वाटू लागल्या. पण वास्तविक पाहता हे नैसर्गिक होते. माझ्या कल्पनेप्रमाणे जर पूर्वी घडलेल्या प्रसंगाचा हा निर्जीव सृष्टीवरचा ठसा असेल तर त्यात एक प्रकारची यांत्रिक निर्जीव पुनरावृत्ती येणे अपरिहार्य होते. पण माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला एवढे खरे. आज निराळेच घडत होते. दाराच्या चौकटीच्या आत 1-2 यार्डवर सुशीला माझ्याजवळ उभी होती. तो आवाज ऐकताच प्रथम ती एकदम दचकली, मग स्तब्ध होऊन ऐकू लागली. पण जराशाने तिला ते ऐकवेना. ती एकदम खाली बसली व त्या मोकळ्या चौकटीकडे दोन्ही हात करून कातर आवाजात म्हणाली, ये रे माझ्या राजा, ये ना रे माझ्याकडे. तुला कोण बरं बाहेर ठेवीत? ये ना रे माझ्या जवळ. हे बघ, दार सताड उघडं आहे. बाहेरून येणाऱ्या हुंदक्यांचा आवाज एकदम थांबला. मी थरथरत्या काळजाने त्या दृश्याकडे पाहत होतो. पण पलीकडच्या सृष्टीत सुशीलेची मातृप्रेमाने ओथंबलेली हाक पोचलेली असेल का? पुन्हा ती म्हणाली, ये रे माझ्या लाडक्या. आणि नंतर दारातून काहीतरी आत येत आहे असा भास आम्हाला इतका विलक्षण जोराने झाला की मी 2 पावले पुढे घेतली. त्या क्षणी सुशीलेचे दोन्ही हात तिच्या छातीजवळ आले आणि सर्वत्र आता शांतता पसरून पुन्हा त्या शांततेचा भंग कोणीतरी केला नाही. मी सुशीलेकडे पाहत होतो. तिचे डोळे मिटलेले होते,
पण तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकत होते. त्यावेळी तिला काय अनुभव आला हे मी अनेकदा विचारूनही तिने मला उत्तर दिले नाही. मोहनच्या प्रकृतीला त्या रात्रीपासून आराम पडला. 1-2 दिवसानंतर आम्ही एकत्र जमलो असता डॉक्टर म्हणाले, "आप्पा, तेथे कोण राहत होते याची मी खूप तपास केला, पण काहीही पत्ता नाही लागला. त्यामुळे या प्रसंगाचा खरा शेवट झाल्यासारखा वाटत नाही." यावर सुशीला नेहमीप्रमाणे अधिक जोर देऊन म्हणाली, "तुम्ही पुरुष असेच नावे-गावे कळल्याने तुम्हाला अधिक माहिती काय होणार आहे? किती वर्षे बापडा आईसाठी तेथे तळमळत होता देव जाणे. तो सुटला ना त्याच्या यातनांतून." ही गोष्ट खरी होती. त्या दिवसानंतर कोणालाही त्या घरापाशी काहीही ऐकू आले नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.